नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आर्या तर नंदिनीची मावस बहीण असते आणि ती आता नंदिनीला भेटण्यासाठी आलेली असते. त्यावेळी नंदिनी आर्याला म्हणते की आपण चेकअप करून घेण्याच्या आधी काहीतरी बोलायचंय मला तुझ्याशी आणि आपण आधी ते बोलून घेऊया. तर आर्या कुठलाही प्रश्नांचा आणि कशाचाही विचार न करता नंदिनीला म्हणते, कधी झालं मिसकॅरेज? तर नंदिनी देखील धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, तुला कसं माहीत? तुला सगळं माहीत होतं तर आर्या बोलते, ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिलं त्या क्षणी मला समजलं की तू प्रेग्नेंट नाहीयेस म्हणून. आणि आर्या नंदिनीच्या पोटाला देखील हात लावते. तर ती म्हणते, हा, तू तर खोटं पोट लावून फिरत आहेस, तू कोणालाही का नाही सांगितलं? तर नंदिनी बोलते, मी सांगू नाही शकत म्हणून. तर आर्या बोलते की तू ॲटलिस्ट काव्याला तरी सांगायला पाहिजे होतं. तर काव्याला का नाही सांगितलं तू? नंदिनी बोलते, तिलाच तर कळू द्यायचं नाहीये. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.